बातमी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांसंदर्भात आहे, ती म्हणजेच वडेट्टीवारांनी वादग्रस्त विधान केलं आणि त्याबाबत आता दिलगिरी व्यक्त केली आहे। माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आलाय, कुणाला वेदना झाल्या असतील तर मी माफी मागतो, अशा शब्दांत त्यांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे। बात क्या करते हैं तो उन्होंने हिंदू का पूछकर मारा। अरे कोई टेररिस्ट को पूछने तक समय होता है क्या? उनके कान में जाके नजदीक जाके पूछेगा? ये सब जो बातें हैं बहुत सारे इसमें कंट्रोवर्शियल, कोई बोलता है ऐसा हुआ ही नहीं, कोई बोलते ऐसा हुआ है। ये प्लान करके मत करो। टेररिस्ट है, उसको कोई जात धर्म नहीं होता है, उसके साथ में ऐसा मत करो और उसको सीधा से सीधा उनको पकड़ के कार्रवाई करो। काल जे वक्तव्य केलं त्याला तोरून मोडून दाखवलं गेलं, मागचं आणि पुढचं काय दाखवलं गेलं नाही। खरं म्हणजे अर्धवट दाखवण्याच्या भरोशावर हे देशामध्ये काहीतरी वेगळं वातावरण निर्माण करून काँग्रेसला अडचणीत आणण्याचं काम त्या ठिकाणी करण्याचं काम काही ठराविक मीडिया ही करते आहे, ती जाणून बुजून करते आहे। माझ्या बोलण्यामुळे आमच्या ज्या बिचाऱ्यानुसार आणि निष्पाप लोकांचा बळी गेला आहे, त्यामध्ये अतिरेक्यांनी त्यांना मारलं आहे, त्यांच्या कुटुंबियाला काही वेदना झाल्या असतील तर मी माफी मागेल। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।